बैठकीला नाही, ही केवळ अनौपचारिक भेट आहे आणि यात कुठली राजकीय चर्चा होईल असं मला वाटत नाही, असं सुधीर मुनगंटीवार आता म्हणाले आहेत। गेल्या 15 मिनिटांपासून मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा होते आहे। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत आणि याबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, तुम्ही कसं बघताय या भेटीकडे? मला असं वाटतं की राज ठाकरे यांचं पॉलिटिकल रिलेव्हन्स बऱ्यापैकी संपत आलेला आहे। त्यामुळे राज ठाकरे यांच्याकडे कोण भेटायला जातं किंवा राज ठाकरे कोणाकडे भेटायला जातात याने महाराष्ट्रात काही फारशी उलथापालथ होत नाही। महाराष्ट्रातली जनताच काय, मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्यासाठी सुद्धा आता ही गोष्ट यूज टू झालेली आहे की ज्या पद्धतीने राज ठाकरे हे एरवी प्रचंड बीजेपीच्या विरोधातल्या भूमिका घेतात, मात्र ऐन इलेक्शनच्या काळात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो बीजेपी होतात। सो आता सुद्धा कदाचित स्थानिक स्वराज्य संस्था आणि या सगळ्यांच्या निमित्ताने एक असू शकते घडामोड। पण सुषमाताई, सध्या तरी मनसेची भूमिका तुमच्या भूमिकेशी मिळती जुळती असं वाटत नाही का? ईव्हीएम, निवडणूक प्रक्रिया या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी शंका उपस्थित केली। मला मनसे आणि मनसेच्या सगळ्या सैनिकांबद्दल प्रचंड आदरभाव आणि ममत्व भाव आहे। निश्चितपणे या सगळ्या लोकांना वाटतं की भाजपने आपलं वाटोळं केलंय आणि भाजपच्या सोबत जाऊ नये, भाजप आपल्याला खाऊन टाकेल, ईव्हीएमने भाजपने कसा कपटी डाव केलाय, या सगळ्यांच्या बद्दल मनसैनिकांमध्ये कमालीची तळमळ आहे, धडपड आहे आणि त्यांना वाटतं की याच्या विरोधातला एक एल्गार पुकारला पाहिजे आणि लढा लढला पाहिजे। पण अडचण अशी आहे की सेनापतीला तसं वाटत नाही। सेनापतीच्या ज्या भूमिका आहेत त्या वारंवार भाजपाचं केंद्रीय नेतृत्व काय ठरवतं त्यावरती ठरतात। त्यामुळे आता सुद्धा पुढची भूमिका काय घ्यायची, कदाचित याची स्क्रिप्ट द्यायला देवेंद्रजी तिकडे गेले असतील। म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांकडे तुम्ही अंगुली निर्देश करताय, महापालिका निवडणुकांकडे? पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा आता राजसाहेबांचा फार मोठा रिलेव्हन्स राहील असं मला अजिबात वाटत नाही। कारण जिथे त्यांना अमित ठाकरेंचा सुद्धा साधा विजय घडवून आणता आला नाही आणि आमच्या महेश सावंत या निष्ठावंत शिवसैनिकांनी पाडाव केला, त्यावरून मला नाही वाटत की या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जरी भाजपा त्यांना सोबत घेत असली तरी खऱ्या अर्थानं म्हणजे हे असं पण आहे की भाजपला अजूनही विश्वास येत नाही की आपण जिंकू शकतो, कारण ईव्हीएमच्या भरोश्यावर जिंकलेले लोक आहेत। त्यामुळे त्यांना या सगळ्या लोकांना गोळा करण्याची गरज पडते, धडपड करावीशी लागते। ठीक आहे।